गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. वेलकम टू डबल ओ अकॅडमी. मी रवीना. तर बघा, आजचा जो मुद्दा घेऊन आली आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे. टीईटी परीक्षेकरिता 40 दिवसांचं नियोजन. बघा, परीक्षा केव्हाही असू द्या, पण जर आपण आत्तापासून अभ्यासाला लागलो आणि पेपर पॅटर्न आणि पेपरचा टायमिंग लक्षात घेतला तर आत्तापासून अभ्यासाला जरी लागलो तरी आपण किती वेळ देऊ शकतो आपल्याला स्वतःला माहिती आहे. तर याच विषयावर चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही 40 दिवसाचं नियोजन आणि परीक्षा पास करण्यासाठी ह्या गोष्टी फॉलो करू शकता. कारण एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या ना, सहज रीतीने तुम्ही ह्या टीईटी एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पाडू शकता. तर त्यासाठी एक कोर्स घेऊन आली आहे. कोर्स म्हणजे टीईटी बॅच आहे आपली 2024 ची. एक इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून आहे, एक धमाका ऑफर आहे. त्यासाठी तुम्ही याचा लाभ घेण्यासाठी फक्त फी आहे तुम्हाला 4000. ठीक आहे. या 4000 मध्ये तुम्हाला मिळते जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, व्हिडिओ डाउनलोडची सुविधा देखील आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स घेतो आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळ बघू शकतो. तर बघा, 15 ऑगस्ट निमित्त ऑफर होती, पण आपण आज देखील ही ऑफर ठेवली आहे. ज्या कुणांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लगेच त्वरित ऍडमिशन घ्या, जेणेकरून तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असेल की त्याला टीईटी खरं आणि खरं चांगल्या मार्क्सने पास करायचं आहे तर त्यांना तुम्ही पाठवू शकता. तर बघा, तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये. एका ऍपच्या माध्यमातून तुम्ही हे बॅच घरी बसून जॉईन करू शकता. पुण्यामध्ये येण्याची गरज नाहीये तुम्हाला. फक्त ओ अकॅडमीचा तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचा आहे. तुम्हाला इथे जे आहे ते तुम्हाला फ्री कोर्स पाहायला मिळतात आणि खालच्या आयकॉन मध्ये जर जाणार तुम्हाला तर लाईव्ह लेक्चर सुद्धा बघायला मिळतील. ओके. तर तुम्हाला मी सांगितलं 40 दिवसाचं नियोजन कसं करायचं. ठीक आहे. आता 40 दिवस जर म्हटले तर तुम्हाला 30 दिवसाचा फक्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे जे घटक आहे हे 30 दिवसामध्ये अभ्यासाचे आहे आणि पूर्ण 10 दिवस रिव्हिजन साठी आहे. हे रिव्हिजन साठी आहे. या 10 दिवसामध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजनच झाली पाहिजे. तर 30 दिवसामध्ये एवढा सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. तर तो सिलेबस बघू. आता मराठी म्हटलं म्हणजे काय, पूर्ण व्याकरण तुम्हाला 30 मार्क्सचं विचारलं जात नाही. तुम्हाला एक अनसीन पॅसेज असतो, तो पॅसेज रीड करायचा आहे आणि त्याचे उत्तर द्यायचे. आता पॅसेज एकदम चांगला दिलेला असतो तर त्या पॅसेज मध्ये रंगून जायचं नाही, अजिबात रंगून जायचं नाहीये. आपल्याला काय करायचे, आपले क्वेश्चन्स वाचायचे, त्याची उत्तर द्यायचे. नंतर एक कविता असते, त्या कवितेवर पण असतात क्वेश्चन. आता समजा पावसाची कविता दिली तर ते एकदम चांगल्या पद्धतीने वाचतच बसायची नाही, त्यावरचे क्वेश्चन आन्सर द्यायचे आणि काही व्याकरण विचारलं जातं. गणितामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असतात, गणिताचेच क्वेश्चन दिले जातील. इंग्रजीमध्ये पॅसेज दिला जातो आणि ग्रामर विचारले जाते. बालमानसशास्त्रामध्ये क्वेश्चन्स असतात आणि परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यास म्हटलं तर यामध्ये भरपूर घटकांचा समावेश आहे, जसं की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या घटकांचा यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. तर 30 क्वेश्चन म्हणजे 150 क्वेश्चन, 150 मार्क्स आणि 150 मिनिटं वेळ आहे. तर तुमचा जर अभ्यास झाला असेल, या 40 दिवसापैकी जर नियोजन केलं आपण तर तुमचा अभ्यास झाला असेल 30 दिवसामध्ये आणि 10 दिवसात जर तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला यामध्ये 130 मार्क सहज मिळतील. बिलकुल सहज मिळतील. ओके. जर पेपर 2 पाहिला तर ह्यामध्ये तेच सब्जेक्ट असतात, फक्त फरक इथे राहतो. जर कॅन्डिडेट गणित किंवा विज्ञान बॅकग्राऊंडचा असेल तर त्यांना 30-30 प्रश्न हे मिळतील पाहायला आणि आर्ट बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट जे असतील त्यांना सामाजिक शास्त्रचे 60 क्वेश्चन पाहायला मिळतील. इथे देखील 150 क्वेश्चन, 150 मार्क्स आणि 150 मिनिटच वेळ राहणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, पण दुर्लक्ष करू नका. चांगले मार्क्स घ्या. फक्त आणि फक्त 40 दिवस. आता तुम्ही आजपासून जर टार्गेट ठेवला तर एक्झाम कधी हो, तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असेल, तुमचे टेस्ट सॉल्व्ह करणं झाले असतील आणि तुमची रिव्हिजन पण झालेली असेल. ठीक आहे. तर आपली बॅच जे आहे ते आपण बालमानसशास्त्र, कोणाला अवघड वाटत असेल, अवघड बालमानसशास्त्र नाहीये, पण काय होते काही कारणास्तव आपण बीएड कॉलेज रेग्युलर करत नाही किंवा ओपन युनिव्हर्सिटी मधून बरेचसे कॅन्डिडेट ऍडमिशन घेतात, त्यामुळे बालमानसशास्त्र त्यांना कठीण वाटू शकतो. पण आपल्या बॅच मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची आपण कंबाईन तयारी करतो. म्हणजे प्रश्न कसाही येऊ, पेपर 2 चा येऊ की 1 चा येऊ, आपण एकाच बॅच मध्ये घेतो. याचे जर वैशिष्ट्य पाहिले तर 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. बेसिक पासून आपण शिकवतो आणि 50च कॅन्डिडेट एका बॅच मध्ये घेतो, जेणेकरून आपण लाईव्ह लेक्चर्स मध्ये त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो.
टेस्ट सिरीज आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळ पाहू शकता. तुम्हाला जर बॅच बालमानसशास्त्राची किंवा टीईटीची बॅच जॉईन करायची असेल तर हा दिलेला नंबर आहे, यावर संपर्क करा, मेसेज करा, कॉल करा, जेणेकरून तुम्ही आज ऍडमिशन जर घेतली तर तुम्हाला हे फक्त आणि फक्त 4,000 मध्ये मिळेल. 4,000 मध्ये मिळेल आणि टीईटी हे पुढे एक्झाम होणारच आहे. तर तुम्ही आज या ऑफरचा फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला हे 4,000 मध्ये मिळेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे की त्याला टीईटी एक्झाम पास व्हायची आहे, त्याला मात्र नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.